हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी मोनिका आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. कसे आज सगळे छान ना, छानच असले पाहिजे, कारण आयुष्य एकदाची, पुन्हा पुन्हा आयुष्य नाही. त्यामुळे आयुष्यभर भरून जगा, चांगलं जगा. कारण कुणाच्या मरणाने कुणाच्या जाण्याने कुणालाही फरक पडत नाही, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण माझ्या पण आयुष्यात तीच गोष्ट झालेली आहे की मी कशी जगते, माझी मुलं कशी जगते, ते समोरच्याला काहीच फरक पडत नाही. पण नाच केला घ्यायचं कारण एकच कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं त्यांनी, किती पोरींना फसवतोय, काय करतोय, त्याची त्यालाच अक्कल नाही, तो करतोय काय, वागतोय काय. तर त्याच्यामध्ये आपण एंट्री केली होती. घनश्याम कोण आहे त्याची, त्या घनश्यामने यांचं जुळून दिलं, याला नंबर दिला घनश्यामने. तर घनश्यामला काल मी कॉल करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी माझा कॉल रिसिव्ह केला नाही, त्यामुळे त्याचं आपलं रेकॉर्डिंग झालं नाही. तर राहिला विषय ह्या बाईसंग कसं जुळवणूक झाली, काय झालं, कसं तिला आता पळून न्यायचं होतं, त्याला पळून थोडी मी पळून येणार का, असं तसं कसं असतं बघा. कारण फक्त बायकांमध्ये एक आमिष लागतं, एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवा. आपला संसार सुखाचा हो, सगळ्या भावांना सांगते, जेवढे भाऊ माझं व्हिडिओ बघत असतील त्यांनी, तर आपल्या संसारात कुठं मीठ पाडणार नाही, कुठं आग पाडणार नाही, याची नक्की काळजी घ्या. कोणतीही बाई आयुष्यात आल्यानंतर ती म्हणत नाही की बाबा तू तुझी फॅमिली बघून मला बघ. प्रत्येक बाईचं एकच असतं की मलाच तू बघायचं. त्यामुळे मी सांगते तुम्हाला, फक्त आपल्या संसाराचं कोणी वाटोळं करून घेऊ नका, कारण वाटोळं करायला बायका बसलेल्याच आहे. आणि आता जे 100% मी म्हणते, माझ्या अनुभवानुसार सांगते, जे दिवस आत्ता होतात ना आपल्या भारतामध्ये ना, रोजचे 10 म्हणलं तरी दिवस होत असतील असं मला अंदाजे. करा आत्ता मागं पण हायकोर्टने सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये डिवोर्स व्हायचं प्रमाण खूपच वाढत चाललेलं आहे. त्यामुळं डिवोर्स व्हायला कारण एकच आहे की जेंट्स आणि ह्या नवरं सोडलेल्या बायका. कारण ही पण निलिशा सासन जी नेटकी आहे अहिल्यानगरची, तिने पण नवरा सोडून तिच्या घरच्यांना पण खूप त्रास दिलेला आहे. शेवटी तिने नवरा सोडला, तिचं काही डिवोर्स झालेला नाही, तरी ती सोमनाथ एकनाथ दरगुडे संघ राहते. सोमनाथ एवढे BSFमध्ये जेवण आहे, 62 बटालियनचं जेवण आहे, आणि त्याच्या नोकरीला आता 15-16 वर्ष झालेली, तरी पण तो हे चाळे धंदे करतो. पण कसं आहे म्हणतात ना, एखाद्याला सवय असते, लग्न झाल्या लग्नाच्या अगोदरपासूनच लफडी करायची म्हणलं तो थोडी सुधरत असते. त्याला कसं काय बायका पोरं दिसन, वरतोच मला माझ्या न्यूज देतोय चॅनलला. हां, मी तसं चॅनलला न्यूज देतच आहे. मी माझा अकाउंट खोलले, माझ्या अकाउंटवरून मी लोकांपर्यंत पोहोचते, कारण कोणत्या मुलीचं वाटोळ होऊ नये म्हणून. आणि जी एखादी रांड असते ना चिन्ह, जिने नवरं सोडून दिलेले असते, धंदे करते, बाहेर लोकांचं नवरं घेते, खास तिच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे की स्वतःचं संसाराचं तू एकाची नाही तू दुसऱ्याची तरी काय होणार आहे. दोन्ही मुलं घेऊन सोम्याच्या जीव जगतीने, ह्या सोम्या तरी तुझा काय होणार शेवटीला. तो पण 2 मुलं बायका सोडून तुझ्या का आलाय, म्हणजे तो पण काय लायकीचं नाही, तू पण काय लायकीची नाही. नाही तर बाकीचे मी माझ्या इथं मी खरंच बघते चंदनगरमध्ये. खरं विषय असा आहे, मी बघते लोकांची लपडे आहेत, पण जे ते आपल्या बायका पोरांना बघून लपडे करतात तशी करत नाही. तसा माझा नवरा काय, मी हुळ सोडलेला आहे गावाला, किती बायका घेईन, किती बायका सोड, आणि त्याच्या घरात खानदानाला सवय होती, त्यामुळे काही विषयच नाही. चला आपण मेन आपल्या ब्लॉगला सुरुवात करू आता. की आजचा जो ब्लॉग आहे, ती बाई नाही म्हणते, हा म्हणतो मी का तुला बघा केले की जाऊंगा क्या, ऐसा करूंगा क्या, वैसा करूंगा क्या. आपण पहिल्यांदा रेकॉर्डिंग ऐकूया, कारण आपण आजवर सगळ्यात आधी सगळ्यांना प्रूफ देतो, नंतर त्याचे विश्लेषण करतो. कारण कुणाला वाटायला नको की बाबा ही नुसती तोंड बाबा बाबा करते आणि हिच्याकडे काय प्रूफ नाही. आपल्याकडे प्रूफ आहे म्हणून आपण बोलतोय, एवढंच आपण करतोय, बाकी काय नाही. आणि हे उद्देश, जो व्हिडिओ बनवायचा उद्देश आहे ना, हा उद्देश फक्त मी माझं घरचं म्हणणं मांडत नाही आहे. मी हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये ताई बहिणी आहेत, मी त्यांच्या घरात काय प्रॉब्लेम झालेला असतो म्हणून त्यांनी त्यांच्या नातं तोडलेलं असतं. फक्त तुम्ही असलं भंगारांना बळी पडू नका, कारण सोमनाथ दरगुडेला लई मुली बळी पडलेले आहे. त्यामुळे तुम्ही सोमनाथ दरगुडेच नाही, बाकीच्यांना पण बळी पडू नका. काय आपण 10 रुपयाचे आणि 20 रुपयाच्या चॉकलेटवर आलेलं नाही. आपल्या धमक आहे कष्ट करायची, तर आपण कष्ट करून खायचं. पण मी कामालाच जात नाही, कारण मी याच्या जीवा बसून खाणार, कारण मी लग्न लावून आलेली 3000 लोक लग्नाला होती आमच्या. मी काय आगमागं पळून आलेली मुलगी नाही. त्यामुळं नाही, किती झालं तरी सोमनाथवणी किती बाया धरल्या ना, मला काहीच प्रॉब्लेम येत नाही आता. कारण लग्नपत्रिकेत त्याच्या बायकोमध्ये माझंच नाव येते, कारण रांडेचं नाव येत नाही. मी बायको म्हणूनच माझं नाव आहे आणि मी त्याच्याच नावाची ओळख आहे मला. चला आपण पहिल्यांदा रेकॉर्डिंग ऐकूया. पहचान लिया आप? हेलो, ठीक है, मैं आपसे ड्यूटी करो। बात तो सुनो ना। क्या? ब्लॉग खोल दो ना यार। नहीं, कभी नहीं, फिर कब खोलेगी? कभी नहीं, कभी नहीं मतलब हाँ? क्या? ब्लॉग खोल दो ना यार। नहीं, कभी नहीं।
टिकटॉक खोलेगी? कभी नहीं, कभी नहीं मतलब हाँ, कभी नहीं खोलूंगी। नहीं खोलोगी? नहीं, यार आप कितनी अच्छी है, मैंने आपको ऐसे सोचा नहीं था कि आप ऐसे निकलेंगी करके। थैंक यू सो मच। यार आप भी दिखने में कितनी क्यूट है, कितनी सुंदर है। मैं सोचा आपका दिल भी उतना साफ होगा, पर आप तो दिल उतना ही अंदर से उतना ही काला है। हाँ हाँ, एकदम बिल्कुल बिल्कुल। मेरा दिल बहुत काला है। बहुत काला है रे दिल। दिखने में गोरी है ना, उतनी अंदर से काली है। थैंक यू सो मच। आपका दिल बहुत साफ है ना। अच्छा चलो ठीक है, बाय फिर। तो एक बात याद रखना, क्या? आपसे कुछ गलत तो बोला नहीं था कि आपने ब्लॉक कर दिया। अगर मेरे मुंह से गलत वर्ड निकालता और आपको किसी चीज की डिमांड करता और फालतू बोलता तो आपका ब्लॉक करने का हक था। मैं तो आपको कुछ बोला नहीं था, ना गलत ना कोई की थी, ना कोई फालतू बोला था। अभी सोच लो क्यों ब्लॉक कर दिया व्हाट्सएप में। अभी सोच लो व्हाट्सएप में क्यों ब्लॉक कर दिया, सोच लो आपने। अरे मैं तो वो फोटो मांगा था, दिया नहीं, बस यही बात थी ना। नहीं, फिर बोलूंगी। हेलो हेलो, ठीक, बोलो ना। कुछ नहीं। खोलोगी नहीं? नहीं, खोलो। आई रिक्वेस्टेड यू प्लीज। नो नो नो। प्लीज यार। ठीक है, लंच हो गया? लंच तो करके 11 बजे 12 बजे कर लिया। ओके ठीक है, थोड़ी देर बाद में डिनर कर लो। ओके बाय। अरे हेलो हेलो, हेलो, मुझे काम है, बहुत काम है। ब्लॉक तो खोल दो ना यार। नहीं, मैं क्यों ब्लॉक लूंगी? अरे हमें तुमसे शादी थोड़ी करनी है। अभी तुम हेलो अभी तुमके हेलो, बोलो बांग्ला बोलो बांग्ला बांग्ला बोलना, भगा के ले जाऊंगा उधर। ठीक है फिर दिल्ली में बांग्ला बोलो। हमी तुमके हमें तुम अभी थोड़ी कर रहे। हेलो हेलो, भी करना है आपसे। मैं शादीशुदा हूँ, ठीक है, अब जमती नहीं। अच्छा Yes. वेरी गुड, मैं तो मजाक ही किया था। हाँ सुनो हाँ बोलो। मिस, क्या? सुनो तो, आपकी आवाज ने तो फिदा कर दिया। रियली? रियली? थैंक यू। ठीक है, अभी रखता हूँ। बाय। बाय। ऑल द बेस्ट। ओके थैंक यू। अरे बाप रे, आप तो मास्टर है। सारे दारू के दारू मानना पड़ेगा आपको। एक लेडीज होके भी सारे दारू के नाम पता है। तर तुम्ही सांगा आता, सगळ्यांनी ऐकलं, मैं भगा के लेके जाऊंगा, तेरे आवाज पे फिदा हूँ, तू क्यूट आहे, अरे सोम्या रेड्या, तुझं वय काय, तू बोलतो काय, तू ड्युटी कुठं करतो, एवढं तर मॅनर्स ठेव बाईला. उत्तर या 62 बटालियनमध्ये तू BSF जवान आहे. तू आज एक देश रक्षण करण्यासाठी गेलाय, तू बाया पटवायला आणि बाया जवायला नाही गेलेला तिथं, कळलं का? एवढी तरी तुला अक्कल ठेव जरा. तिला म्हणतो की तू दिसायला स्मार्ट आहे, तुझ्या आवाजाने मला वेडं केलंय, मी काय तुला पळून नेणार आहे का? ती तिकडून जवळमध्ये बांगला बोला बांगला. अरे बंगालिया, तू बंगालमध्ये तुझ्या आईबाप तुला घेऊन गेली होती काय जेलमध्ये यायला? भाई रे, मराठ्याची आवलद आहे ना तुझी. तू मराठी नावाला कलंक आहे रेड्या, कलंक. तुझ्यामुळं 4 लोकांची बदनामी होती अशाने मी व्हिडिओ पोस्ट करते. पण प्रत्येक बायकोचा आपल्या नवऱ्या विश्वास राहायचा बंद झाला आहे, एवढं ध्यानात ठेव. तू किती नीच रे, माझ्या संग पण
कुत्र्यागत माझं जवळ तुला वापर करायचा होता तोवर तू वापर केला, पोरं झाली, 8 वर्ष संसार केला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतरच्याला तुला बायको पसंत पडायची नाही, तुला बाहेरच्या बायका लग्न झालेलं आणि ठीक आहे ना, मी पण तुला हसत सोडला असता, हसत मी तुला डिवोर्स दिला असता. पण अरे रेड्या तू सिंगल तरी पटवून दाखव मला. तू तर लग्न झालेलं 2-2 पोरांच्या आया मला पटवून दाखवतोय, त्यांना घेऊन हिंडवतोय, सगळं करतोय. अरे ती नलिशा ससानी नेटके तुझ्या संग राती आवलाद एवढं तरी ध्यानात ठेव ना. सगळ्याच गोष्टी तिला पण फसवून करतोय तू, किती नीच आहे रे. हां आता काय दिवसांनी निलिशाची मुलगी लग्नाला येईन, तिच्या उडायला पण तू उडण्यासाठी तिथं थांबलेला आहे रेड्या. तुला तुझी मुलगी कधी आवडली नाही, तुला तुझा मुलगा कधी आवडला नाही. मुलगी तर तुझी तर निलिशा ससानीपेक्षा तर दिसायला तिच्या मुलीपेक्षा तर 10 पटीने भारी आहे. आणि तुझी ठेवली ना मात्र 45 वर्षाची निलिशा नेटके, ती माझ्यापेक्षा मरणाची मोठी, कळलं, 15 वर्षांनी मोठी मला ती. आणि तू रेड्या 10 वर्षांनी मोठा आहे मला. आणि तू निघाला का बादशाह बनायला वैरी. तुला कळ पुढच्या ब्लॉगमध्ये काय होते. तर यूट्यूब फॅमिली तुम्ही तुमच्या कानाने ऐकताय सगळ्या गोष्टी. हा माणूस किती नीच आव का. तो काय म्हणला होता मागच्या वेळेस मला त्यांनी मेसेज केला AI बनवते. AI बनवीन का मी, कशात झक मारायला तुम्हाला दाखवते मी कशाला AI बनवीन. हो का, हे आपण दिसतंय का, ही रेकॉर्डिंग आपण तुम्हाला ऐकवतोय. आता हे रेकॉर्डिंग आज मी तुम्हाला ऐकवलंय, उद्या मी एवढे रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही बघू शकता. हे काही AIची रेकॉर्डिंग आहे का, हे त्याचे रेकॉर्डिंग आहे सगळे, पाहू शकता तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही, याच्यात काही खोट नाहीच आहे ना. हे रेकॉर्डिंग सगळे त्याचेच आहे. याचे AI पद्धतीने बनवते असं इथली बाई तिथली बाई. तर आता सोमनाथ दरगुडे ही बाई आता क्लोज झाली. आता आपण दुसरी बाई हिंदीच बघणार आहे उद्या पण. तर तो घनश्याम आहे त्याने माझा फोन झाला ना त्याचा, मी रेकॉर्डिंग करीन आणि ते रेकॉर्डिंग नक्की आहे की यांचं कॉन्टॅक्ट कसं झाला काय झालं. सोमनाथ दरगुडे म्हणला असं मला बाई दाखवूया कधी असं तसं. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आपली व्हिडिओ शेअर करत सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. कारण तुम्ही मला सपोर्ट केला, माझे व्हिडिओ शेअर केले, तर आपण बाकीच्या मुलींचे जीवन वाचू शकतो. कारण आज मी एक लेडीज, आज मला त्रास होतोय, दुसऱ्या लेडीजला त्रास नाही झाला पाहिजे की तिचा संसार मोडता आपल्याला वाचवता आला पाहिजे. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करायला विसरू नका. बाय बाय.